दशक 7वा, समास 3रा, चतुर्दश ब्रह्मनिरूपण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतमची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं. चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सोन्याचा गोळा मूळ तो बघितला. ब्रह्मनिरूपणामध्ये सोन्याचा गोळा बघितला. आता सोन्याच्या गोळ्यापासून बनणारे जे अलंकार आहेत, त्या अलंकारांचं वर्णन ऐकूया. आपण या उपमेच्या द्वारे लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय की सोन्याचा गोळा म्हणजे मूळ आणि त्यापासून तयार होणारे अलंकार, त्या अलंकारांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. कोणत्याही प्रकारचं एक आणि एकच असं तत्वज्ञान सांगितलेलं नाही आहे. तत्व परमतत्व एकच आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. कोणत्याही प्रकारचा सद्विचार असेल तरी तो जाणार तिथेच आहे. गंतव्यस्थान तेच आहे. आत्मसाक्षात्कार आणि ब्रह्मसाक्षात्कार ह्याच्या व्यतिरिक्त गंतव्यस्थान नाहीच आहे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती आपण लहानपणापासून जर बघितलं एखाद्या मुलाकडे, त्याची एक विशिष्ट प्रकृती असते आणि त्या प्रकृतीप्रमाणे वागण्याची त्याची इच्छा सहज प्रवृत्ती असते. सहज प्रवृत्ती म्हणजे तोच जर व्यक्ती जर चित्र काढत असेल आणि त्या कलेद्वारे जर तो पुढे गेला, तर त्या चित्राच्या कलेद्वारे सुद्धा त्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. जर त्यांनी अंतिम टोक गाठायचं ठरवलं तर. एखादा गणितज्ञ असेल, गणिताच्या पद्धतीने सुद्धा तो जाऊ शकतो.
एखादा समाजकार्य करणारा असेल, समाजकार्य करून जाऊ शकतो. कशाला? या सगळ्यांव्यतिरिक्त आपण एक जर कॅटेगरी केली तर जो सहन करतो दुःख तो सुद्धा भगवत प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे जी सगळ्यांमध्ये नाही आहे. ती क्षमता आहे. कोणतीही गोष्ट असली तरी चालणार आहे. एक कोणती तरी गोष्ट असली आणि तिला जर नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर जाणार तिथेच आहे. पण जाणं जसं जबरदस्ती होते एखाद्या वेळेस कठीण जातं. जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती गोष्ट करावी लागली. त्याचं एक मागे उदाहरण जसं दिलं माझं स्वतःचं, ज्ञानेश्वरी लेखन करणं वाईट नाही. वाईट काय, चांगलं म्हणजे इतकं चांगलं आहे की त्याच्यासारखं पुण्य नाही. पण त्यांनी वही दिल्यानंतर सुद्धा लिखाण जमेच ना. का जमत नव्हतं? मला सगळं समजत होतं की हे सगळं लिहिणं आवश्यक आहे, त्यांनी आपल्याला दिलेलं काम आहे. पण मनच ज्या ठिकाणी लागत नाही ना ते गोष्टीमध्ये काही उपयोग नाही आहे करून. म्हणजे प्रत्येक वेळी नकारात्मक विचार येतात की आपल्याला समजत नाही किंवा हे आपल्याला करायचं नाही. म्हणजे ती माझी प्रकृती नाही. मग ती माझी प्रकृती नसताना मी जर ते करायचं ठरवलं असतं तर मला खरंच आनंद त्या क्षणाचा मिळाला नसता. आणि आता आपण या पूर्ण समासांमध्ये बघतोय की क्षणाचा आनंद आवश्यक आहे. पुढे आनंद ठेवला आहे म्हणून आताचा हा जो प्रयत्न आहे तो व्यर्थ आहे. या क्षणी जर मला आनंद घेता आला तर तो आनंद खरा आहे. पुढे मिळणारा आनंद टिकाऊ नसणार आहे. पुढे काय होईल सांगता येत नाही आणि मागे काय झालं आहे ते निघून गेलेलं आहे. त्यामुळे ती गोष्ट त्यांनी सांगितलेली अतिशय उत्तम असून सुद्धा, माझ्या मनाला पटत असून सुद्धा आपण ते करू शकत नाही, ही आपली मर्यादा आपण ओळखली पाहिजे ना. मग त्या दिवशी आपण जेव्हा महाशिवरात्रीच्या निरूपणांमध्ये सांगितलं की आपल्या प्रकृतीप्रमाणे जर वागलं ना तर तो माणूस पटकन त्या ठिकाणी पोहोचतो. मग जबरदस्ती नाही. म्हणून 14 प्रकार मूळ ब्रह्म तर एकच आहे. त्यावरती कधीही आपलं दुमत होण्याचं काही कारण नाही. कारण ब्रह्मनिरूपणावरती आपले कितीतरी एपिसोड म्हणजे कितीतरी भाग आपण बघितले ब्रह्मनिरूपणावरचे. मग आता हे जे सांगतात त्याची प्रस्तावना अशी आहे, म्हणजे प्रस्तावना करावीच लागेल कारण त्याशिवाय ते चतुर्दश ब्रह्म निरूपण सुरू करता येणार नाही. चतुर्दश ब्रह्म. आता या ठिकाणी हा अविनाशी आणि एकरस निर्विकार अनंत अद्वितीय ज्ञानस्वरूप शेवटच्या ओळ्या आपल्या कोणत्या? परमात्मा ज्ञानगण एकरूप पुरातन चिद्रूप चिन्मात्र जाण नामे अनाम्याची श्रीराम ऐसी नामे असंख्यात परितो परेश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेविले मनी नावे श्रीराम. तो विश्रांतीचा विश्राम आदिपुरुषात्मा राम ते एकची परब्रह्म दुसरे नाही श्रीराम. आत्माराम तर एकच आहे. प्रत्येकामध्ये आत्माराम आहे. पण त्या प्रत्येकाचा आत्माराम शोधत असताना प्रत्येकाचा पद्धत वेगळी आहे हे सांगते. कोणी पूजा करून षोडशोपचारे पूजा करतं पण आत्मारामाचीच करतो की नाही. मग आत्मारामाची ओळख झाल्याशिवाय तो आदिपुरुष आत्माराम कुणाजवळ आहे? आपल्याजवळ आहे. मग परमात्मा ज्ञानघन. मग त्या परमात्म्याचं सांगून दिलं समर्थांनी आधी की सांगितलं आपल्याला की तो अविनाशी आहे, एकरस आहे, निर्विकार आहे, अनंत आहे, अद्वितीय आहे आणि ज्ञानस्वरूप आहे. विष्णू सहस्रनाम आपण घेतच असतो. मग विष्णू सहस्रनामामध्ये सहस्रनाम त्याची उच्चारली, 12 नामामध्ये 12 नामं उच्चारली. हे सगळं करत असताना तो कोण आहे ह्याच्याबद्दलची माहिती आपण घेतली किंवा त्याचं नामस्मरण केल्यामुळे त्याचं चिंतन पण झालं, त्याचं मनन झालं. याचा शोध घेणारे आपण विनाशी विकारी अज्ञानी आहोत ना. पण हे तर आपण आता मानलं पाहिजे. इतका मोठा जो समास आपण ऐकतोय आणि इतकं मोठं ज्ञान घेतोय, पण ज्ञान इतकं सोपं आहे खरं पाहिलं तर. पण ते जे ज्ञान घेत असताना आपण अनैसर्गिक वागतो. आपण अनैसर्गिक झाल्यामुळे आपल्याला ते ज्ञान अतर्क्य वाटतं. आपण अज्ञानी आहोत. कशाच्या बाबतीत? ज्ञानाच्या बाबतीत. तो ज्ञानघन आहे आणि आपण अज्ञानी आहोत. पण अज्ञानी म्हणजे बाकीचं कितीही विद्वान पंडित असला. ज्या ठिकाणी रावणाचं उदाहरण दिलं, रावणाचं जेव्हा वर्णन करतात तर दशग्रंथी ब्राह्मण आहे, शिवाचा भक्त आहे, पण अज्ञानी म्हटलं जातं या क्षेत्रात. कारण आत्मसाक्षात्कार ज्याला नाही, जो शिवाला वेगळं मानतो, जो जीवाला एक मानत नाही, हे खरं ज्ञान आहे. या ज्ञानाच्या बाबतीत म्हणायचं तर अज्ञानी आहे. बाकी आपल्याला बरंच ज्ञान झालं आहे की आपल्याला दृश्य निरसन झालं आहे, ब्रह्म बघितलं आहे, हे सगळं झालेलं आहे. माया समजला आहे, मायाधीश समजला आहे. मग अज्ञानी कसा? पण तो अज्ञानी का? कारण तो आणि मी एकच आहे हे सांगण्यासाठीचं चिंतन कमी पडत आहे. प्रत्येक वेळी मी कमी, माझी मर्यादाच मला दिसते प्रत्येक वेळी. मी कसं शक्य आहे त्याचा अंश असणं? त्याच्यासारखं थोडी मी आहे. या सगळ्या गोष्टी स्वतःला न्यूनत्व देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या खरं आपल्या बाधक आहेत.
अमर्याद असीम त्या तत्वाला बांधण्यासाठी आपलंच मर्यादित स्वरूप आपली बुद्धी बाधक आहे. मग याला अज्ञानी. आता अज्ञानी हा शब्दसुद्धा बदलला आहे. अज्ञानी म्हणजे सगळ्याचं ज्ञान आहे, पण अनुभवाच्या दृष्टीने अज्ञानी. जय जय रघुवीर समर्थ. आणि सगळ्या संतांचा भर कलियुगासाठी तरी सगळ्यात जास्त नामस्मरणावर यासाठीच आहे की नामस्मरण करत असताना अहंभाव जातो आणि तो काहीतरी मोठा आहे हे सिद्ध करतो आपण, कारण सतत त्याला आठवतो. मग त्या आठवण्यातून जे काही ज्ञान होतं ते आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं, कारण आपल्याला ते आवडतं. यासाठी आपण नकारात्मक पण विचार केला होता एकदा, की एखादं संकट जेव्हा येतं तेव्हासुद्धा स्थिरबुद्धी ठेवून म्हणायला पाहिजे हे संकटाचं बीज मीच पेरलं आहे. कारण असं इतरांच्या बाबतीत घडत नाही, जे माझ्या बाबतीत घडतं आहे म्हणजे ते बीज मीच कुठेतरी कधीतरी पेरलं आहे. आता दिसत नाही पण ते पेरलं आहे, त्यामुळे ते उगवलं आहे. पेरलं ते उगवत आहे. मग दुःखाचं तसंच आहे, सुखाचंही तसंच आहे. मी पेरलं सुख तर सुख उगवणार आहे, आणि मी पेरणार आहे सुख म्हणजे त्याचा मी अंश आहे हे स्थिर झालं तर मी ज्ञानी आहे, अन्यथा अज्ञान आहे. या ठिकाणी दुसरं कोणत्याही ज्ञानाचा विषय या ठिकाणी काढलेला नाही आहे. फक्त स्वतःला जाणणारा तो ज्ञानी, जो भगवंताला जाणणारा ज्ञानी. बाकी सगळे अज्ञानी पारमार्थिक क्षेत्रात आत्मकल्याणाकरता. बाकी विद्वत्ता अतिशय उत्तम आहे. विद्वत्तेशिवाय योजकच तत्र दुर्लभा. जी काही माझ्याजवळ ज्ञान आहे ते वापरून तर वापरता आलं पाहिजे. रत्नपारखी म्हणतो आपण त्याला. अनेक रत्न पडलेली आहेत, पण त्या रत्नांमधला व्यवस्थित रत्न कोणतं आणि कुठे वापरायचं हे ओळखणारा रत्नपारखी आहे. तसं माझ्याजवळ अनंत कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, असणारच आहे. कारण इतकी ग्रंथ वाचन आहे आता की त्याचं ज्ञान आहे, पण ते कुठे वापरायचं हे जर कळलं नाही तर अज्ञानी आहे. मग चतुर्दश ब्रह्मनिरूपण करत असताना त्यांनी सांगितलं, तुमच्या सहजतेतून जे काही शक्य आहे ते केलं तरी चालणार आहे. आपल्या सहज प्रवृत्तीमुळे नदीला जर वळवलं तर नदी वळायला किती त्रास होतो. ते पाणी वर जात नाही, त्याचा प्रवाह बदलत नाही. त्याला नैसर्गिक रीतीनेच फक्त त्याला जायचं असतं आणि ते सागरात मिळते ही शेवटी त्याचं अंतिम गंतव्य आपण बघितलं आहे. मग तसं नैसर्गिक रीतीने जर एखाद्या माझ्या कलाकलांनी प्रत्येक जीवाच्या कलाकलाप्रमाणे जर घ्यायचं ठरवलं, याच्याहून सोपं काय असू शकेल, याच्याहून नैसर्गिक काय असू शकेल. आपण त्याला कृत्रिम करायचा प्रयत्न करतो. मला काहीतरी मिळवायचं आहे असं वाटणं म्हणजे अज्ञान आहे. प्रत्यक्षात तुझ्याजवळ जे आहे त्याला फक्त प्रगट करणं म्हणजे ज्ञान आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा अतिशय मोठा संकल्पना ब्रह्मनिरूपणामध्ये आपण घेतली आहे. मग याचा शोध घेणारे आपण विनाशी आणि विनाशी आहोत. आपण याचा शोध घेणारे देह विनाशी आहे. आपण विकारी आहोत, आपण अज्ञानी आहोत. म्हणजे आपण अज्ञानी, आपण विनाशी, आपण विकारी हे जर सोडून दिलं आपलं तत्व, जे नाही आपण ते सोडलं तर आहेकडे नैसर्गिक प्रवाह जातो. नैसर्गिकपणे आपण म्हणून माणसाने केलेल्या ब्रह्मशोधाला संतांनी अनंताचं कल्पना करणारं स्वरूप येतं. मग संतांनी जर दिलं त्याला, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंजवळ बसावं म्हणतात. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंजवळ नाही ज्ञान घेतलं तरी चालेल. त्यांनी जे कानात मंत्र दिला तेवढा जरी म्हटला तरी संपूर्ण ज्ञान हा अनुभव आपण स्वतः घेतोय. प्रत्यक्षामध्ये काहीही न वाचन करता जर त्या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या कृपेने काय चमत्कार घडू शकतो आपल्या जीवनात हे आपण अनुभवतोय. काहीही पुढचं वाचलेलं नसताना त्या ओवींच्यावर चिंतन मनन घडतंय, ही सगळ्यात मोठी कृपा नाही का आपल्यावरती. मग कृतज्ञ मी, कृतार्थ मी. ज्ञानाची गरज नाही, आणि मी ज्ञानी आहे म्हणजे मायेचं ज्ञान आहे माझ्याजवळ, हे सुद्धा माझ्या फायद्याचं ते स्टेपिंग स्टोन आहे तो, पण अंतिम ज्ञान नाही. माझ्याजवळची जी बुद्धी, जर ती बुद्धी जी माझी मायेत वापरली, या मायेमध्ये माझा फायदा झाला, पैशाच्या रूपात, कुटुंबाच्या रूपात, बुद्धीच्या रूपात, तो माझा स्टेपिंग स्टोन आहे. कारण तो माझा मूळ स्वभाव आहे ज्ञान घेण्याचा. आपण दासबोध वाचतोय म्हणून जर वारकरी असलो तर ज्ञान घेण्याची सुद्धा गरज नाही. चालू लागायचं त्यांच्यासोबत, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल करत चालू लागतात. ते ज्ञानाची आवश्यकता नाही. चोखामेळ्यांचे अभंग गातात. मग हे सगळं गात असताना त्यांना आपोआप ते नैसर्गिकप्रमाणे जशी वृत्ती, आपल्याला एखाद्याला जावं वाटत नाही म्हणजे ही नैसर्गिक वृत्ती नाही. प्रत्यक्षात विठ्ठल आवडत नाही असं नाही, पण ती वृत्ती नसते. मग ह्या वृत्तीवरती आपण आता चिंतन करू. आपल्या वृत्तीप्रमाणे आपले वडील तरी ऐकतात का हो आपलं? आपण जर लहानपणी म्हटलं की मला असं नाही, मला सायन्स नाही घ्यायचं, मला आर्ट्स घ्यायचं आहे,
वडिलांची जर इच्छा नसेल तर ते घेऊ देणार नाहीत. ते म्हणतील आपल्या घराण्यामध्ये सगळे डॉक्टर झालेत तर जो डॉक्टर आता थोडाफार बदल होतोय तो वेगळा भाग आहे. पण असं वाटतं ना वडिलांना सुद्धा की तू जसं मी केलं तसंच तू करावं आणि त्यामध्ये तुझी प्रगती व्हावी. ती माझी नैसर्गिकता नाही, पण ते ऐकत नाही कोणी. आणि तेच जर नैसर्गिकता ऐकून जर त्यांनी ऐकलं ना तर हा वेगळ्या पद्धतीने नाव काढू शकतो मुलगा. मग तसं नैसर्गिक केलं आहे समर्थांनी या ठिकाणी. इतकं नैसर्गिकता आपण मायेमध्ये सुद्धा नाही आहे, आपल्या कुटुंबात सुद्धा इतकं नैसर्गिक नाही. तुला जसं वाटेल तसं घ्यावं वाटलं तर घे, पण मनापासून घे. जे करशील ते मनापासून कर. ही बाकी आणि मुख्य म्हणजे मनापासून करायचं आहे, सातत्याने करायचं आहे. मग माझं अज्ञानत्व जातं, विनाशित्व जातं, विकारत्व जातं, सगळं जातं. कारण अनंतामध्ये जाण्याची माझी वृत्ती, याला इंग्लिशमध्ये अर्ज टू मर्ज म्हणतात, की माझी स्वतःची इच्छा आहे मर्ज होण्याची, शरण जाण्याची इच्छा माझी स्वतःची आहे. हे जेव्हा त्या नैसर्गिक भावनेतून उत्पन्न होईल ना, तसा रात्री होणारा जो आपल्याला अभ्यासाचा त्रास जसा जाणवत नाही, आईनी म्हटलं झोप तरी आपण झोपत नाही, तसं आहे. मग आता रात्रंदिवस त्याचं चिंतन मी माझ्या मनाने करू शकते आणि त्याच्याशी वाद घालू शकते. एक इतकं सुंदर गोष्ट आली आहे, पण आपल्याला ब्रह्मनिरूपण करायचं आहे त्यामुळे मी ती गोष्ट सांगितली नाही. सकाळचा जर व्हिडिओ ऐकता आला तर ऐका, ती पूर्ण गोष्ट सांगितली आहे योग वसिष्ठामध्ये. तर ही गोष्ट अगदी त्याला तंतोतंत आपल्या मोठेत्व, आपलं जे महत्ता आहे ती महत्ता दर्शवणारी ती गोष्ट आहे. मग एक वेळ जगाचा विचार करून ब्रह्मस्वरूप ठरवणारे जगाचा विचार, दोन प्रकार आहेत त्याच्यात. जगाचा विचार करून ब्रह्मस्वरूप ठरवणे चांगले आहे. कसा आहे याच्यामध्ये विचार, की जग मिथ्या आहे आणि भगवंत ब्रह्मस्वरूप जो आहे तो खरा आहे असं मानणारा, म्हणजे ज्यांनी जगाचा संपूर्ण अनुभव घेतला. म्हणजे जग चांगलं आहे वाईट आहे ते साक्षीभावाने त्याला बघता आलं. जसा प्रयत्न आपण करतोय की सुखदुःखाला समान मानून स्थितप्रज्ञ होण्याचा जर प्रयत्न केला आणि मग आपण जगाकडे बघता आलं आपल्याला, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करू शकतो की नाही. आणि ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करणारे, विचाराने ब्रह्मस्वरूप ठरवणाऱ्या लोकांना साक्षात ब्रह्मदर्शन होत नाही. पण त्यांनी काय सांगितलं, ह्यांनी असा विचार करत करत जर आपण जायचं ठरवलं, ज्याच्यावरती मी ब्रह्मनिरूपणामध्ये सुरुवातीला आपण चर्चा केली आहे, की आता जमिनीवर आलो आणि जमिनीवर आल्यानंतर पूर्ण शरणागती पत्करल्याशिवाय सद्गुरूंचा हात धरला जात नाही. आणि सद्गुरूंचा हात जर धरला तर विनासायास आपण वर जातो. त्या मुंगीचं उदाहरण आहे की त्या मुंगीला म्हणे वाटलं काशीला जावं आणि मुंगीला काशीला वाटलं. हे ते सगळे म्हणजे कसे दृष्टांत असतात, हे खरे घ्यायचे नाही. मग यावेळी जर आपण म्हटलं मुंगीला जर जायचं आहे आपल्याला काशीला, तिने ठरवलं, किती बिचारी थकून जाईल ती, इतकी थकेल आणि जाणं शक्यच नाही आहे पुन्हा काशीला. आपल्या पुण्यामधून मुंगी जाणं शक्य नाही. पण तर जर एखादा साधू आहे त्याच्या कफनीवरती बसली आणि तो साधू जर रिक्षा याच्यामध्ये बसला, रेल्वेमध्ये, विमानात, तर ती मुंगी आपोआप त्या काशीला जाऊन पोचते. जय जय रघुवीर समर्थ. तिला स्वतःला काहीच करावं लागत नाही, फक्त त्याच्या कपड्यावर जाऊन ती बसली आणि कपड्यावर जाऊन बसली, त्यांचा हात धरला म्हणजे सरळ सद्गुरूंचा हात धरला, तर ही जी उठाठेव आहे ना कष्टाची, ती सगळी संपून जाते. मग त्यांच्यातला हा जो पहिला प्रकार आहे ब्रह्मज्ञानी जाणण्याचा प्रयत्न करण्याचा, म्हणजे ज्ञानातून किंवा ग्रंथातून किंवा कोणाच्या चर्चेमधून जर आपण त्याला पकडायचा प्रयत्न केला तर ती चर्चा विफल जाते. कारण उघड्यापाशी नागडा गेला म्हणतात तसं, त्यालाही तितकं ज्ञान नाही जितकं आपल्याला सुद्धा नाही. मग दोघांनी आंधळ्याजवळ गेला तर काय फायदा आहे. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा जर करून घ्यायचा असेल तर हा पहिला. वाईट आहे का? अजिबात वाईट नाही आहे. अशा प्रकारचं ब्रह्मदर्शन करणं वाईट नाही, पण शक्य नाही म्हणतात समर्थ. कारण तो त्याच्या बुद्धीने सांगतो, हा याच्या बुद्धीने प्रयत्न करतो आणि बुद्धीचे प्रयत्न मायातीतापुढे, गुणातीतापुढे कसे टिकतील. तो गुणातीत आहे. नामरूप नाही आहे त्याच्याजवळ, काहीच नाही त्याला. अनाम्याचं म्हटलंय त्यांनी, नामे अनाम्याची. त्या अनाम अशा व्यक्तीला आपण नाही धरू शकत बुद्धीच्या जोरावर. ब्रह्मदर्शन होत नाही. मग आता ब्रह्मदर्शन होत नाही म्हणजे दुसरा पर्याय काय राहिला शिल्लक. आता दोन चांगलेच आहेत पर्याय. प्रयत्न करत राहा, म्हणजे त्या मुंगीनी पायी चालत निघण्यासारखं आहे. जरी ती रेल्वेमध्ये बसली तरी तिला काशीला उतरायचं हे तिला माहीत नाही ना. ती त्या कफनीवर जर बसली तर तो बरोबर काशी विश्वनाथाच्या समोर उभा राहणार आहे जाऊन. तसा हिचं करेल प्रयत्न, पण रेल्वेत जरी बसली तर ती काशीला नाही पोहोचू शकत. कोणत्या रेल्वेत बसली माहीत नाही. सगळीकडे अंधार आहे, तिकडे सगळीकडे गोंधळ आहे. मग ब्रह्मदर्शन शक्य नाही. यावरती पण मती स्थिर झाली पाहिजे. म्हणजे स्वतःची बुद्धी
मला तर याच्यात प्रेमळ वाटतात आहे समर्थ या ठिकाणी. इतके प्रेमळ आहे, कष्टच करू नको, सहजतेने शरण ये. सहजतेने शरण ये म्हणतात साधकाला, की तुझी जी सहजता आहे ती सहजता, आनंद आणण्याचा प्रयत्न, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करण्याचा आनंद घेण्याचा जर प्रयत्न केला तर सोपं जाणार आहे. तू सहज झाली म्हणजे व्यक्ती सहज झाला, आणि सहज झाल्यानंतर कुणाच्या तरी आधाराने बसला. काय झालं? बसल्या बसल्या त्याला मिळालं सगळं काही. मग बसल्या बसल्या जर मिळत असेल तर बुद्धीचा वापर करा कशाला? अहंकार निर्माण करण्यासाठी. मी एवढे ग्रंथ वाचले, मी असं केलं, मी याच्याशी बोललो, मी याच्याकडून हे घेतलं, हे ज्ञान मला झालं, ही सिद्धी मला झाली, मला शंकराचं दर्शन झालं, हे सांगण्यासाठी. यामुळे स्वतःची बुद्धी न वापरता करता येणारा दुसरा प्रकार असणारच आहे. मग त्यांनी म्हटलं ब्रह्म अनुभव घेणाऱ्यांमध्ये 2 वर्ग असतात की नाही. एक अविद्येचा संपूर्ण निराश होऊन स्वतः ब्रह्म होऊन ब्रह्म पाहणारे, अविद्येचा निराश झाला आणि स्वतः मी ब्रह्म आहे असं जाणणारे. कठीण आहे, खूप कठीण आहे. हे थोडंसं कठीण वाटलं तरी पण नंतर सोपं करून सांगते उदाहरणांनी. स्वतः ब्रह्म मी आहे असं करून ब्रह्म पूर्ण सृष्टीकडे बघणारे एक, आणि दुसरे अविद्या कमी अधिक निवृत्त होऊन म्हणजे अविद्या संपूर्ण नाहीशी होऊन ब्रह्म पाहणारे. मग दुसरा प्रकार सोपा नाही का? अविद्या नाहीशीच करायची सगळी, म्हणजे काहीच करायचं नाही. अविद्या नाहीशी करणे म्हणजे ग्रंथही न वाचणे, या क्षणी आनंद घेणे. ग्रंथ संपो न संपो, ग्रंथाच्या सुरुवातीला काय झालं ते नाही कळलं तरी चालेल. मला ज्या ठिकाणी जाऊन ब्रह्मदर्शन म्हणजे सगुण रूपामध्ये रामाचं दर्शन जर समर्थांनी घेतलंय, तसं दर्शन जर समर्थांचं झालंय, तर मला फक्त तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, हे दुसरा प्रकार आहे. तुझ्या दासबोधासी, कारण आता ब्रह्मनिरूपणातला महत्त्वाचा गाभा जेव्हा सांगतात तेव्हा आपल्या संकल्पना स्पष्ट पाहिजे, आपल्याला काय करायचं हे स्पष्ट पाहिजे. एकटं जाऊ शकत नाही, पण आपण पृथ्वीवर उभं आहे सध्या, हीच फार मोठी संतांची कृपा आहे. या संतांच्या कृपेला आणखी मोठ्या गोष्टीमध्ये परिवर्तन करायचं असेल आणि आत्मदर्शन आणि ब्रह्मदर्शन जर घडवायचं असेल तर त्यांचा हात पकडण्याशिवाय पर्याय नाही. अविद्या संपूर्णपणे नष्ट. मला सांगा, अविद्या संपूर्णपणे नष्ट होऊ शकते का? अविद्या संपूर्णपणे नष्ट करणे म्हणजे ज्ञानाचा सुद्धा मागोवा घेणं संपवायचं आहे. ज्ञानाचा मागोवा, हे करू दे, ते करू दे, हे इथून घेऊ दे, तिथून घेऊ दे, असा गोंधळ करण्यापेक्षा एका ठिकाणी स्थिर होऊन आणि मग त्या ठिकाणी त्यांचा हात धरल्यानंतर त्यांच्यासोबत जाणे म्हणजे सरळ काशी विश्वनाथाचं दर्शन. मनोनिवृत्ती परमोपशांती, अशा पद्धतीने मनाची निवृत्ती होऊन दुसरा जो घटक आहे त्या दुसऱ्या घटकाप्रमाणे कमी अशी काही काल्पनिक ब्रह्मवर्णने श्री समर्थांनी केली आहे. अशा करायला नको. कर्कटीचे प्रश्न आहे का योग वसिष्ठामधले? एकेका प्रश्नावरती आपण जर चिंतन करायचं ठरवलं तर कर्कटीने विचारलेले प्रश्न केवळ आपल्यासाठी आहेत. आणि कर्कटी ही रामांच्या आधीची आहे. म्हणजे रामांना जेव्हा सांगतायत वसिष्ठ, तेव्हाचे तिचे प्रश्न मुद्दाम त्यांनी विचारलेले. खरं म्हणजे तिला प्रश्न विचारायची गरजच नाही, साक्षात ब्रह्मदेवाचा तिला आशीर्वाद आहे. आणि ब्रह्मदेव जसा शिवांनी रावणाला दिला तसा हिला ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला. म्हणजे सर्वज्ञानी आहे ती, ब्रह्मदेवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे तिला. पण ती प्रश्न का विचारते आदित्याला? की जेणेकरून तिसरा व्यक्ती डोलायला लागतो म्हणे ब्रह्मज्ञानामध्ये. त्या जो तिसरा त्याच्यासोबत जा त्याचा सेवक आहे ना, राजाचा आणि कर्कटीचा संवाद ऐकून तो डोलायला लागतो. हा खूप मोठा संकेत आहे आपल्यासाठी. त्या दोघांनी बोलावं, त्या दोघांनी चर्चा करावी आणि आपण डोलावं. जय जय रघुवीर समर्थ. हा प्रत्येक ठिकाणी गुरु शिष्य संवादामध्ये आणि तेच समर्थांच्या दासबोधामध्ये आहे. समर्थ सांगतायत, शिष्य ऐकतोय आणि दोघंही समाधीमध्ये आहे आणि ते ऐकून तिसऱ्याने डोलावं. बाकी तिसऱ्या कशाची घटकाची गरज नसावी असं नैसर्गिक मन या समर्थचरणी लागावं. हा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे दर्शन सांगायचा प्रयत्न समर्थांनी केला. हे नाही आवडत का बाळा ते, ते नाही आवडत का बाळा ते, हे समजताय का ते, हे जमताय का ते, अशा प्रकाराने त्याचं विभाजन, जसं व्यासांनी वेदांचं विभाजन केलं तसं ब्रह्माचं विभाजन करून आपल्या नैसर्गिकतेसाठी, आपल्या साधेपणासाठी, आपल्या प्रेमापोटी सांगायचा प्रयत्न, फोडून फोडून सांगायचा प्रयत्न करतात. जसं आपण नातीला शिकवत असताना गणित शिकवायचं असेल तर आपण जसं फोडून फोडून वेगवेगळे उदाहरण घेऊन त्यांना सांगतो, प्रकृतीतही तेच आहे आणि पुरुषासाठीही तेच आहे. मग तसा कसा समजेल हा परमेश्वर आम्हाला?
मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धती, पण यामध्ये पूर्ण ऐकण्याच्या भानगडीत न पडता एखादी गोष्ट आपल्याला आवडली त्यावरती मनन चिंतन निजिध्यासन करून अनुभव घेण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. पूर्ण संपवण्याची आपल्याला गरज नाही. जसं शबरीचं उदाहरण मी ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी इतकी तल्लीन झाली की शबरी, कारण मला माहिती आहे लवकर भेटणार नाही, आपली एवढी पात्रता नाही, त्यामुळे शबरीसारखी वाट पाहणे हे मला खूप आवडलं. ही माझी नैसर्गिक अवस्था झाली. अशी प्रत्येकाने प्रत्येक भक्तामध्ये आपली अवस्था शोधावी. आणि कोणता भक्त आपल्याला जास्त आवडतो? सुदामा. एखादा गरीब असतो, तो आपल्या कृष्णाची तशी वाट बघतो. मग या सगळ्या पद्धतीने जसं आपण असू तसं, पण नेटाने सातत्याने सतत 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 तेच चिंतन केलं ना, तर ब्रह्मदर्शन शक्य आहे. जसं ही मुंगी त्याच्या कफनीवर बसली, मग त्याच्यावर जशी बसली आणि ती काशी विश्वेश्वराला त्याच्या सोबतच गेली, तसंच त्यांच्यासोबत ते म्हणतात आहे, माझ्याजवळ ये, माझा हात धर, आणि त्यानंतर मी जसा आहे तसाच तुला करतो. इतकी मोठी संधी, सुवर्ण संधी आपल्याला समर्थ देतात. आपलं भाग्य ते. मग अशा पद्धतीने दुसरा उदाहरणार्थ, आता त्यांनी सांगत असताना उदाहरणं दिली आहेत ना, आधी बेलसरींचा आधी आपण प्रस्तावना करतोय, कारण सुरुवात होते समासाची. आकाश ब्रह्मवादी काय म्हणतात की विश्व पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आकाशवादी लोक जे आहेत ते सांगतात पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. याच्यामध्ये हे योगवाले लोक फार इंटरेस्ट घेतात. ज्यांचा योग, आता सकाळचा टिस्को योग वर्ग आहे ना, त्या ठिकाणी आपल्या या निरूपणापेक्षा त्याला योगाद्वारे जे समजावून सांगतात ते फार आवडतं. ही त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, कारण टिस्कोले ऑनलाईन योगवर्गच आहे. मग योगवर्गामध्ये मग ते आकाशवादी आहेत सगळे, पंचमहाभूतांवाले. मग पंचमहाभूतांचा अभ्यास करतात आणि त्या पंचमहाभूतांच्या अभ्यासातून ते ब्रह्मदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. मग बनले, त्यामध्ये अनेक वस्तू भरल्या आहेत. पंचमहाभूतांमध्ये अनेक वस्तू आहे. आपला देहच पंचमहाभूतांचा बनलेला आहे. त्यामुळे त्या देहांचा विचार करतात. त्या आल्या गेल्या तरी सर्वांना आकाश, ते म्हणतात आहे, कितीही संकट आलं त्या ब्रह्मदर्शनामध्ये ते म्हणतात आकाशाकडे बघा. आणि आकाशाकडे बघितल्यानंतर वादळ येतं आणि ढग येतात, काळे ढग जमा होतात, कधी पांढरे ढग जमा होतात, विजा कडकडाट होतो विजांचा, आणि विजांचा कडकडाट होऊन काळे पांढरे ढग असताना सुद्धा ते ढग निघून जातात. काळे ढग निघून जातात, पांढरे होतात, विजा चमकतात एका मिनिटासाठी, त्याही नाहीशा होतात, आणि पुन्हा निरभ्र आकाश उरतं. म्हणजे त्या निरभ्र आकाशावरती काहीही परिणाम होत नाही त्या ढगांचा. आहे त्याचाच परिणाम तो की काळे ढग आहेत, पाऊस पडणार आहे, ते येऊ द्या गोंधळ, जो काही गोंधळ व्हायचा आहे तो होऊ द्या, पण निरभ्र आकाश त्याच्या मागे लपलेला असा वेदांत सांगतो. आणि हे जे वेदांत सांगतात तो आहे की आकाश तत्ववाले पंचमहाभूतांचा विचार करणारे लोक असा विचार करतात की काहीही झालं, संकट आलं तरीसुद्धा जसे ढग निघून जातात तसे सुखदुःख निघून जातात, आणि निरभ्र असं आकाश जसं तसंच असतं, त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. मग असा विचार करणारे आकाश आणि त्यामधील विश्व पोटात घेणारे महदाकाश हेच ब्रह्म आहे. मग हे पण त्यांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये आकाश दिसतं, नुसतं दिसणारं आकाश नाही, तर आकाशाच्या पुढे एक पोकळी आहे, आणि त्या पोकळीमध्ये हे सगळे ग्रहतारे फिरत असतात, आणि या ग्रहताऱ्यांना फिरवत असते ती जी शक्ती आहे ती म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे आकाशाच्या परे एक महदाकाश आहे. त्या महदाकाशामध्ये हे सगळे ग्रहतारे फिरत असतात, आणि हे सगळं चालवणारं जे शक्ती आहे ते ब्रह्म आहे, असं काही लोक मानतात. आता दुसरे ओंकार ब्रह्मवादी आहेत. ओंकार ब्रह्मवादी लोक काय म्हणतात आहे, आता खरंच ब्रह्मनिरूपण सुरू झाल्याचा फील येतो आहे. आतापर्यंत फक्त आपल्या संबंधित बोलले की नाही, त्यामुळे आपल्याला ते जड नव्हतं जात. फक्त मी कोण आहे हे सांगत होतं. ब्रह्माबद्दल, देवाबद्दल, उपासनेबद्दल समर्थ बोललेलेच नव्हते आतापर्यंत. आता त्यांनी दुसरा जो प्रकार सांगितला तो म्हणतात ओंकार ब्रह्मवादी लोक आहेत. आता ओंकार ब्रह्मवादी लोक म्हणतात आहे की विश्व प्रगटतं आणि त्यातच अंतर्धान पावतं. पटलं तर आपण सुटलो. हे जर पटलं तर आपण सुटलो. कसं की कुठेतरी काहीतरी जन्माला येतं आणि त्यातच ते विलीन होतं. हे प्रकृतीचा नियम आहे, जे आपण नेहमी म्हणतो आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. आता प्रकृतीचा खेळ कळायचा असेल तर आकाश तत्वापेक्षा हे ओंकार तत्ववाले वेगळे नाही का झाले? आता ओंकार तत्व म्हणजे प्रणव तत्व जे आहे, ओंकार या नादातून पूर्ण निर्मिती झाली. ब्रह्मा विष्णू महेश तिथून प्रगटले. हे जे ओंकार तत्व आहे, त्या ओंकार तत्वामध्ये काय होतं
की त्याच्यामध्ये कुठेतरी सृष्टीचा जन्म होतो आणि त्या सृष्टीचा जन्म झाल्यानंतर काही काळ त्याची लीला चालते आणि त्यानंतर ते विलीन होतं. हे सृष्टीच्या बाबतीतही घडतं, युगाच्या बाबतीतही घडतं, कुटुंबाच्या बाबतीतही घडतं, व्यक्तीच्या बाबतीतही घडतं आणि आत्म्याच्या बाबतीतही घडतं. म्हणजे हे जे घडणारा नियम आहे तो ओंकार तत्ववादी मानतात. ओंकार तत्व इच्छा म्हणजे शंकराला मानणारे आर्द्रा नक्षत्राचे लोक ह्यावरती विचार करतील की नुसतं हे तत्व असं नाही, विलीन होतं असं, निर्मिती नंतर स्थिती आणि लय या 3 गोष्टीमध्ये विश्व आहे. तसंच माझा जन्म, नंतर माझी स्थिती, माझा लय. पण हा देहाचा ओंकार तत्वाचा जर मी अंश आहे, हे त्यावरचं माझं निरूपण नाही आहे, मी त्यातला फरक सांगते आहे फक्त, की जर माझा ओंकार अंशाचाच मी माझा अंश असेल तर जन्म, स्थिती आणि लय हा देहाचा आहे. प्रत्यक्षामध्ये प्रकृतीचा आपण अंश असल्यामुळे त्याच्याच सारखा जन्म आपल्याला नाही, आपल्याला स्थिती नाही, पण स्थितीमधला वर्तमान आहे, पण लय आपला नाही. लय आहे तो देहाचा, पंचमहाभूतांचा. हा स्पष्ट संकेत आपल्याला ओंकार तत्ववादी आपल्याला सांगू. आता ह्याच्यातला कोणता आपल्याला बसतो त्याच्यावरती चिंतन आवश्यक आहे. विश्व प्रगटतं त्यातच ते अंतर्धान पावतं. विश्व निर्माण करणारा मूळ संकल्पच अनाहत रूपी ओंकार आहे. ओंकार हा निर्माण करता आहे, सर्जन करते विष्णू आहेत आणि लय करणारा आपला रुद्र आहे. या 3 गोष्टींवरती विश्व चालू आहे. त्या विश्वामध्ये आपला हा जो कण आहे तो जन्मला, स्थिती पावला, लय होणार आहे. पण हे सगळं जर मला कळलं तर अमरत्व प्राप्त करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. कारण मरण हे देहाचं होणार आहे, माझं मरण होऊ शकत नाही. यावरती हे ओंकार तत्वाचा अंश असल्यामुळे ओंकारवादी असा विचार करतात. म्हणजे शेवटी अमरत्वाकडे हे पण विचार करतात. आकाश तत्ववाले म्हणतात की आकाश जसं निरभ्र जसंच्या तसं राहतं, कोणत्याही कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही, तसं आमचं तत्व आहे, आमच्यावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. हे दुसरा विचार झाला. नंतर आता म्हणलं ओंकारातून स्पंदनातून आणि ओंकारातूनच सृष्टीची निर्मिती आहे. डमरूच्या आकारावर ते 14 नाद निघाल्या डमरूमधून आणि त्या नादामधून निर्मिती झाली आणि ब्रह्माची निर्मिती त आणि प असं कळल्यावरती तप म्हणून तपश्चर्या करून ब्रह्मांनी निर्मिती केली. या सगळ्या ज्या संकल्पना आहे त्या जन्माच्या आहेत. जन्म, स्थिती आणि लय ह्याची निर्मिती झाली. एवढ्यावरती मन स्थिर झालं तर आपण तिथे कुठे बसतो, म्हणजे दैहिक आपण तिथे कुठे बसतो, प्रकृतीतले आपण जर असू तर ते कुठे बसतो, कुठेच नाही. आणि जर आम्ही आत्म्यावरती केंद्रित केलं, म्हणजे अंशावरती चैतन्य रूपावरती जर केंद्रित केलं तर माझी निर्मिती आणि स्थिती आणि लय या 3 गोष्टीमध्ये मी राहणार आहे. चतुश्लोकी भागवत होतो आहे आणि राहणार आहे. मग ओंकार तत्वामधलं जे आहे ना त्या तत्वाचं तेच बीज खरं म्हणजे महाप्रलयामध्ये त्या मत्स्यावतारामध्ये जसं नेलं तसं नेणार आहे. म्हणतात की ज्यांनी अमरत्व प्राप्त केलं आहे, मृत्योर्मामृतम गमय, ह्या गोष्टी समजल्या तर मी कुठे बसतो हे समजण्यासाठी सद्गुरूंजवळ बसलो आहे आपण. बरं, आपल्याला कळणं शक्य नाही. त्यांनी सुरुवातीला सांगितला शोध घेणारा आपण जर विनाशी, विकारी आणि असं शांत आणि अज्ञानी असू तर हे शक्यच आहोतच. अज्ञानी आहे, शांत आहे, विकारी आहे. मग ह्यांना कसं शक्य आहे? हात कुणाचा धरला, मुंगी बसली कोणाच्या कफणीवर, साधूच्या, त्यामुळे ती विश्वेश्वराच्या समोर गेली. आता आपण हात धरायचा कोणाचा, तरच हे दृश्य निरसन होईल. प्रकृतीचं निरसन केव्हा होईल? जेव्हा सद्गुरू ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचा हात धरला तर आणि तरच हे शक्य आहे. अन्यथा प्रकृती समोरच आहे. इथून उठलं की प्रकृतीचा खेळ सुरू होतो. या प्रकृतीमध्ये मन इतकं रमतं, मग त्यामुळे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या शिवाय शक्यच नाही. हा दुसरा प्रकार सांगितला त्यांनी. तिसरा आहे अजून शून्य ब्रह्मवादी. प्रस्तावनाच इतकी मोठी आहे पण प्रत्यक्षात त्यांनी अतिशय छोट्या म्हणजे साध्या गोष्टीतून समजावून सांगितलं आहे. बरं, नंतर त्यांनी म्हटलं शून्य ब्रह्मवादी म्हणतात की जगात अनंत वस्तू दिसतात. अनंत, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 इज द सिक्रेट. मी इंग्लिशमध्ये कविता लिहिली होती याच्यावर. 1 to 9 हा आपला स्थितीचा काळ आहे. म्हणजे जन्म ते 9 पर्यंत आपण आपला उत्कर्ष होऊ शकतो. 10 पासून पुन्हा खाली येतोय, एक तर वर जातो किंवा खाली येतो. तर ते म्हणतात, शून्य ब्रह्मवादी म्हणतात की जगात अनंत वस्तू दिसतात, अनंत वस्तू दिसतात. मग आता आपल्या लक्षात आलं जे दिसतात ते खरं आहे का?
आपल्या डोळ्यांनी जे दिसतंय ते खरं आहे का? शून्यवाद शिकवतायत ना ते. शून्यवादावर जर बोलायचं तर त्यांनी एकाच ओळीमध्ये सांगून दिलं की जगामध्ये अनंत गोष्टी दिसतात म्हणजे त्या माया आहे. मग शून्यवादामध्ये लोक काय म्हणतात की ती माया आहे. शून्यवाद म्हणतात आहे की जगात अनंत वस्तू दिसतात, त्या काही काळ राहतात अर्थातच व नंतर मोडतात. काही काळ राहतात मग मोडतात. पाण्याचा बुडबुड्याला आपण हसतो, पाण्याच्या बुडबुड्याला हसतो, 1 मिनिटसुद्धा त्याचं जीवन नाही आहे म्हणतो आपण. आपले 100 वर्ष म्हणजे ब्रह्माच्या दृष्टीने, मन्वंतराच्या दृष्टीने पाण्याचा बुडबुडा नाही तर काय. 100 जास्तीत जास्त 120 वर्ष जरी जगलो तरी पाण्याच्या बुडबुड्या इतकंच मन्वंतराच्या मध्ये आपलं जीवन आहे. मग त्यांनी म्हणते त्या काही काळ राहतात नंतर मोडतात. शून्यातून त्या दृश्यात येतात. शून्यामध्ये असतात कुठेतरी अव्यक्त ते व्यक्त आणि व्यक्त ते अव्यक्त. ते शून्यात कुठेतरी असतात, पुन्हा शून्यात विलीन होतात. शून्य रिकामे, पण ते जे शून्य आहे ना ते शून्य रिकामं नाही आहे. त्या शून्यातून निर्मिती चालली आहे. ते जे शून्याचा आपल्याला अभ्यास करायचा ना तो शून्याची निर्मिती करणारं शून्य आहे. शांत बसलेलं समाधीतलं शून्य नाही, रुद्र नाही, तो ओंकार आहे. त्या ओंकारातून जी निर्मिती होते त्या निर्मितीचं शून्य आहे ते. आणि त्या शून्यातून निर्मिती सतत घडत असते. आपल्या देहाची सुद्धा निर्मिती सतत घडत असते. म्हणूनच आपण वर्धमान जे चाले मार्ग रे क्षयाचा, निर्मिती होते आणि क्षयाकडे जातो. हे आपल्या देहाचं सुद्धा उदाहरण आपण घेतो. मग त्यांनी सांगितलं ते ज्या शून्याबद्दल आम्ही बोलतोय शून्यवादी, ते शून्यवादी म्हणतात निर्मिती करणारं शून्य आहे ते निर्मिती करणारं शून्य आहे, पोकळ शून्य नाही आहे ते. मग त्या शून्यात येतात पुन्हा शून्यात विलीन होतात. शून्य रिकामे असूनही म्हणून त्याला अनंत म्हटलंय त्या शून्याला. मग आपण म्हणतो ना की विष्णूची अनंत नामे आहेत. ते अनंत जे आहे ते नाव ते शून्याचं नाव आहे. आणि ते शून्य म्हणजे निर्मिती. आता त्या ठिकाणी निर्मिती म्हणा, त्या ठिकाणी सर्जन म्हणा, त्या ठिकाणी विनाश म्हणा, पण ते सगळं झाल्यावरही जे उरतं ते शून्य म्हणजे अनंत शून्य. ते कसं आपण बघू शकू? शून्यवादी म्हणतात की दृश्य खूप दिसतं, वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, देश दिसतो, कुटुंब दिसतं, प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, सगळं काही दिसतं. दिसलं ती माया. जे दिसतं ती माया ती शून्यापर्यंत नेऊ शकणार नाही आहे. कारण बुद्धी हेच तयार करते, हे दिसतंय, हे खरं आहे, हे खरं आहे, हे खरं आहे. पण पाण्याच्या बुडबुड्यासारखं हे कधी संपेल याचा भरोसा नाही आणि खरंच त्याला काळ नाही आहे. म्हणून आपण महाकालाचं वर्णन करतो की तो म्हणतो सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथ मनाथनाथम श्री विश्वनाथम शरणम प्रपद्ये. तो जो शून्याकडे नेणारा ओंकार आहे ना तो खरा आहे. मग तो वाराणसीनाथ आहे. आणि तो वाराणसीनाथ दिसतोय डोळ्यांनी आपल्याला काशीला जाऊन सुद्धा. आणि जर दिसला, घरी बसून जर दिसला, मनोनिवृत्ती झाली आणि जर तो घरी बसून दिसला तर सद्गुरूंची कृपा झाली. जय जय रघुवीर. आणि तो दिसतो हे सांगायसाठी आपले एवढे प्रयत्न आहेत सगळ्यांचे. सद्गुरूंचा हात धरण्याचे प्रयत्न यासाठीच आहे. दिसतोय का डोळ्यांनी? दिसतोय तर काशीचं देऊळ दिसतंय, दिसतोय तर आमचं घर दिसतंय, प्रत्यक्षात संसार दिसतोय, ग्रंथ दिसतोय. जे दिसलं ते शून्य नाही. कसं असेल ते शून्य? जे दिसलं ते शून्य कसं असेल? हा शून्यवाद आहे. जे दिसतंय डोळ्यांनी, आता शुक्र उगवलाय, इतका सुंदर फोटो काढला आता मी शुक्राचा, तो दिसतोय डोळ्यांनी, पण तो शून्यवाद नाही. मग त्याच्या पुढे जायचं आहे ना, म्हणजे निर्मिती, सर्जन आणि विनाश ह्या पूर्ण संकल्पनेत मी बसली पाहिजे. मी तशी अज्ञानी बसू शकत नाही. सुरुवातीला त्यांनी सांगितलं विनाशी, विकारी, शांत, अज्ञानी या गोष्टींचा विचारही करू शकत नाही. कारण ते दिसतं ते खरं मानणारी ही आपली जमात आहे. अज्ञानामुळे शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जर त्यांना नमस्कार केला तर बाकी त्या गोष्टी सगळ्या स्पष्ट होतील, अन्यथा त्या स्पष्ट होणे नाही. कारण आपल्या डोळ्याला जे दिसतं ते मानण्याचं ज्ञानच आपल्याला झालेलं आहे फक्त अज्ञानामुळे. जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम, कोडे हे सुटण्यासाठी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम.
असं म्हणत असतो. म्हणायला पाहिजे तर कुठे आपल्याला त्याचं दृश्य दिसेल. मग शून्य ब्रह्मवादी जर म्हणतात सगळीकडे अनंत वस्तू असतात, म्हणजेच त्या अनंत वस्तू नाही. 5 मिनिटासाठी 24 तासातले 5 मिनिटासाठी म्हणायचं या सगळ्या वस्तू नाही. मीच फक्त खरा आहे. मी म्हणजे देह नाहीच. पुन्हा जो आतमधलं तत्व प्रगट होणार आहे ते आणि ते एकच आहे, तेच फक्त होतं आहे आणि राहणार आहे. याचा 5 मिनिटासाठी सुद्धा अनुभव त्या मुंगीला कफनीवर बसल्यावरच मिळू शकतो, अन्यथा ते मिळणार नाही, असं समर्थांचं म्हणणं आहे. शून्य ब्रह्मवाद म्हणजे आकाश ब्रह्मवाद बघितला, ओंकार ब्रह्मवाद बघितला, नंतर शून्य ब्रह्मवाद बघितला, पुन्हा शून्यात विलीन. आता चेतना ब्रह्मवादी. चौथे म्हणतात आहे की चेतना ब्रह्मवादी म्हणतात की विश्वामधली जी चेतना मोठी विस्मयकारक आहे. विश्वामधली चेतना विस्मयकारक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, भरला घनदाट हरी दिसे ही जी वारकऱ्यांची किंवा भक्तांची परंपरा आहे, तसं करण्यासाठी जसं हृदय व्हायला पाहिजे, त्यांचं म्हणणं मोठी विस्मयकारक चेतना आहे, सगळीकडे चेतना आहे. अतिशय सूक्ष्म आणि व्यापक असणारी चेतना दृश्य विश्वाला हवं तसं खेळवते. कारण आपण जसा विचार केला, जसं बी पेरलं तसं उगवते. जसं बी पेरलंच नाही तर उगवणार नाही, पण पेरत नाही असं होतच नाही. जीव जर जन्माला आला तर पेरल्याशिवाय होत नाही. नाही तर आकाशाच्या ब्राह्मणाचं कथा मोठी आवडली होती आपल्याला, की आकाशाचे ब्राह्मण पेरायलाच काही तयार नाही, कारण तो मुक्त होता. तो म्हणाला मला हवेसारखं, ना त्याला रंग, ना त्याला रूप, ना त्याला नाव, म्हणून त्याला आकाशज ब्राह्मण नाव देऊन टाकलं. की आकाशापासून जन्मलेला तो ब्राह्मण, त्याला काहीच नको होतं. तो मुक्त म्हणावा शुकासारखा, तर तो शुकासारखा मुक्त सुद्धा नव्हता. त्याला जाणीवच नव्हती की आपण कोणी आहे. यालाही अर्थ नाही म्हणतात काही. त्यांनी म्हटलं ही जसं पाहिजे तसं खेळवते ना, तो खेळलाच नाही. तो तसा शांत बसून राहिला. यम आले मारायला तर म्हणे कसं मारू या माणसाला. त्याला कोणत्याच भावना नाही, कर्मच काही करत नाही. तो खात नाही, पित नाही, हवेसारखं रूप आहे. उगीच जन्माला आला म्हणून जन्माला आलाय. प्रत्यक्षात तो काहीच कसं मारावं बाबा याला. मग शेवटी लीला केली शंकरांनी आणि त्याच्या मनामध्ये एक भावना उत्पन्न झाली की आपण किती दिवस झाले जगतोय. बस एवढी एकदा भावना त्याच्या मनात निर्माण झाली की त्यांनी बी पेरल्याबरोबर ते उगवल्याबरोबर ते नश्वर झालं आणि नश्वर झाल्यामुळे त्या जीवाला मारू शकले, अन्यथा त्याला मारू शकत नव्हते. अमरत्व ह्यामध्ये आहे. अमरत्व जे आहे ते न पेरण्यामध्ये आहे, पण आपण न पेरता राहू शकत नाही. मग ते म्हणतात आहे की चेतना वाटेल तशी खेळवते. ही शक्ती जी आहे ती शक्ती वाटेल तशी खेळवते. ती शक्ती ओळखण्यासाठी पुन्हा सद्गुरूंचे हात. वाटेल तशी खेळवते, खेळवू द्या त्यांना, मला काही फरक पडत नाही. मी आता या चेतनेच्या खेळाकडे लक्ष न देता खेळवणाऱ्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न मी करतो. आणि प्रयत्न करत असताना मी नाही करत, मी त्यांचा हात धरतो, मी त्यांना नमस्कार करतो, मी त्यांचा आशीर्वाद घेतो आणि या पद्धतीने मी त्याला जवळ करतो. तर कुठे आपल्याला ते जे त्यांना सांगायचं आहे ते कळेल. चेतना आणि तिची निजशक्ती दोन्ही अनंत आहे. चेतना आणि त्याची जी निजशक्ती म्हणजे कोण? परब्रह्म विष्णू आणि लक्ष्मी म्हणजे विष्णू आणि माया. माया आपल्याला खेळवते आणि मायाधीशच तर खेळवतो. आता काय बोलावं याच्यावरती. मायाधीश खेळवतो मायेला. मग या दोन्ही शक्ती अनंत नाही का झाल्या? ह्या गोष्टीला त्यापेक्षा आपल्याला समजून जर घेतलं त्या शक्तीला, तर मग मायाधीशापर्यंत जाता येईल की नाही, हा चौथा विचार आहे. दोन्ही अनंत आहे. लक्ष्मीसुद्धा अनंत आहे आणि लक्ष्मीचा पती तर अनंत आहे आणि त्याच्याही वरती परब्रह्म आहे, ब्रह्मनिरूपण. मग ह्यामध्ये कोणता विचार आपल्याला पडतो तो विचार करायचा. सगळीकडे शेवटी जाणार विष्णूपर्यंतच आहे. जाणार विष्णूपर्यंत विचार करण्याची पद्धत प्रस्तावनेची आहे. बरं, प्रत्यक्षात आपण 14 ब्रह्मनिरूपण ऐकत असताना आपण सविस्तर विवेचन ऐकणारच आहोत. मग आता त्यांनी म्हटलं चेतनाच ब्रह्म आहे. मग त्यांनी म्हटलं चेतना म्हणजेच ब्रह्म आहे. चांगली गोष्ट आहे. हे जे चेतन स्वरूप मला ये चेतन सांबा मन हे आवरी, असं काहीतरी गाणं आहे. ये चेतन सांभा मन हे आवरी, हृदया काठी उठती मी लहरी,
येई चेतन सांबा. चेतन सांबा ये रे बाबा. माझ्या मनातनं सारख्या मिमीच्या लहरी उठतात, सारख्या मिमीच्या लहरी उठतात. तर ते सांभाळण्यासाठी येई चेतन सांबा. हा जो चेतन स अंब म्हणजे अंबा पण आली पाहिजे आणि सदाशिव पण आला पाहिजे. स अंबा असा सांब सदाशिव येई चेतन सांबा. मन हे आवरी हृदया काठी उठती मिमी लहरी. सारख्या मनामध्ये मिमीच्या लहरी उठतात. त्या सांभाळण्यासाठी बाबा रे तू ये, कारण चेतनाच ब्रह्म आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा आणखी एक भाग झाला. नंतर आता माया ब्रह्मवादी जे आहेत ना, ते म्हणतात जगात अज्ञान आहे. हे खरंच काही अज्ञान नाही आहे. ते म्हणतात, माया ब्रह्मवादी म्हणतात आहे की हे जगामध्ये अज्ञान आहे. त्यामुळे त्या अज्ञानामुळे, अज्ञानाचा पगडा जसा परीस आणि त्याच्यावरती आलेला कापड, त्यामुळे काय होतं की तो परीस दिसत नाही आपल्याला. त्यांनी सांगितलं, माया ब्रह्मवादी म्हणतात की जगात अज्ञान आहे, त्यामुळे वस्तू जशी आहे तशी अनुभवाला येत नाही. कारण आपल्याला ते कापड दिसतं, तो परीस दिसत नाही. तोच ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचा चेला जो होता तो तिथे गेला आणि त्याच्यावरचं कापड काढल्याबरोबर ती पेटी सोन्याची झाली. तो माया ब्रह्मवादी लोक काय म्हणतात की जशी वस्तू आहे ना तशी दिसत नाही, जशी आहे तशी दिसत नाही, अनुभवाला येत नाही. हे अज्ञान आहे. माया बरोबर आहे ते. हा पण विषय बरोबर आहे की जशी आहे तशी जर दाखवली असती ना भगवंतांनी, प्रत्येकाने भगवंत स्वरूप ओळखलं असतं, स्वतःचं स्वरूप ओळखलं असतं. पण ती आवरणाखाली अज्ञानाच्या, अज्ञान एवढंच ही जी गोष्ट खरी. मग त्यांनी काय सांगितलं मगाशी, या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू असतात, त्या दिसतात, म्हणजे त्या खऱ्या नाही. बस ते अज्ञानवादी आणि मायावादी सारखेच झाले. अनेक वस्तू असतात, त्या दिसतात आणि दिसल्या की ते ब्रह्म नाही. मग माया ब्रह्मवादी म्हणतात हेच अज्ञान आहे की त्या जशा आहे तशा दिसत नाही. आलो की तिथपर्यंत आपण अज्ञान आणि त्याचा परिणाम माया निर्माण करते. आणि या मायेला जे जे जगवते ते ब्रह्म आहे. सोपं झालं. या मायेला जे जगवत आहे ते ब्रह्म आहे. ही जी माया मला दिसते डोळ्यांनी, अज्ञानाने दिसत नाही, पण ज्ञान जर झालं तर माया समजते. आणि या मायेला जागवणारं कोण आहे तर ते ब्रह्म आहे. या मायेला जागवणारं जे आहे ते ब्रह्म आहे. आता हे झालं पाचवं ब्रह्म, म्हणजे पाच विषय झाले. ह्यामध्ये आपण कुठे बसतो याचं चिंतन आपल्याला खरंच करायला पाहिजे. म्हणून प्रस्तावना अतिशय गूढ आहे. आता आनंद ब्रह्मवादी म्हणतात आपण कुठे बसतो हेच कळत नाही. आनंद ब्रह्मवादी म्हणतात की ब्रह्म अनुभव प्रधान आहे आणि आपल्याला तर अनुभव येत नाही. मग कसं काय अनुभव प्रधान ब्रह्म? अनुभव प्रधानच आहे असं अनुभववादी म्हणतात. असे वेदांती असतात ना, ते वेदांती म्हणतात की अनुभव जर आला त्याचा, आणि बघण्याचा प्रश्नच नाही, समजण्याचा प्रश्न नाही, बुद्धीचा प्रश्न नाही, आनंद झाला बस. तेही सोपं नाही. पुन्हा मुंगीला त्या कफनीवर बसावं लागेल. त्या मुंगीला कफनीवर बसावं लागेल. ती कफनी बरोबर तिला तिथे जाऊन सोडेल. आणि त्या कफनीला माहीत सुद्धा नाही आहे सध्या की आपल्या पाठीवर मुंगी बसली आहे म्हणून. तरी सुद्धा ते तिचा प्रवास होतोय विश्वेश्वरापर्यंतचा. असं जर म्हटलं तर हे म्हणतात आनंद ब्रह्मवादींचं मोठं कठीण काम आहे. आनंद ब्रह्मवादी ब्रह्मानंदम परम, आपण तर सुरुवातीला ब्रह्मानंदमच म्हणतो. समर्थ सांगतात म्हणायला ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. मग असं जर असेल तर ते म्हणतात की ब्रह्म अनुभव प्रधान आहे. त्वचारोग असलेल्या डॉक्टरकडे जर त्वचा रोगी गेला आणि त्याला जर भरपूर त्वचा रोग असला तर तो म्हणेल मी तुमच्याकडे औषध घेत नाही. इथे संतांचा चेहरा पडलेला आहे आणि संत म्हणवतायत आणि चेहरा पडलेला आहे, लुबाडतायत आणि ते स्वतः आनंदाचा अनुभव घेत नाही. ते गजानन जी पुंड जे आहेत ना, ते अतिशय सुंदर उदाहरण देतात. संत कुठे बघावा? संत त्यांच्या एकांतात बघावा. संतांना जर बघायचं असेल तर त्यांना एकांतात बघावं, गर्दीत नाही बघायचं. त्यांना गर्दीत तर ते तसंच दिसणार आहे. किंवा त्यांना सांगून पण त्यांच्या आश्रमात जाऊ नये की मी आज येतोय, त्यावेळी सुद्धा संत दिसणार नाही. कारण जर मला म्हणे कोणी सांगितलं, ते इतके मोठे संत सद्गुरू आहेत बरं, तरी ते काय म्हणतात, मला जर कोणी सांगितलं तर मी जो टी व्ही चॅनेल बंद करत असेल कोणी आल्यावर तर तो मी खरा. बंद करत असेल, जे बंद केलं बघत होतो तो खरा म्हणतात.
म्हणजे मूळ स्वरूपात जो आहे तो एकांतात बघितला पाहिजे, कोणी आलं म्हणून बदलला नाही पाहिजे. मग या संतांना जर अनुभवच नाही आनंदाचा, तर अनुभव प्रधान जे ब्रह्म आहे ते त्यांना कसं कळेल? मग एक गोष्ट याच्यातली ठरवली त्यातल्या की आपल्याला फक्त आनंदी व्हायचं आहे, फक्त समाधानी राहायचं आहे, तर आनंद ब्रह्मवादीच्या मागे जाऊ शकतो. माया ब्रह्मवादीच्या कोण की समजून घेण्याचा प्रयत्न करू. शून्यवाद्याच्या मागे कोण की आपल्या रुद्राची आराधना करू. या सगळ्या पद्धतीने एक काहीतरी ठरवून जायचं तिथेच आहे. आपल्याला जे सोयीस्कर वाटतं ते प्रकृतीचा खेळ करण्यासाठी आनंद ब्रह्मवादी म्हणतात की ब्रह्म अनुभव प्रधान आहे. सगळ्यात कठीण वाक्य आहे, सगळ्यात कठीण आहे. म्हणजे पूर्ण परमार्थाचं सारच आहे हे, की अनुभव नसेल तर ब्रह्म नाही, अनुभव नसेल तर ब्रह्म नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणायचं, तत्वमसी म्हणायचं, अनुभव नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक म्हणायचं, अनुभव नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणायचं, अनुभव नाही, मानत नाही. अनुभव ब्रह्मवादी म्हणतात की ब्रह्म अनुभव प्रधान आहे. ब्रह्माचा अनुभव म्हणजे आनंदाचा अनुभव होय. वास्तविक हे म्हणणे खरे नाही, कारण तो अनुभवही खरा नाही. मला आनंदाचा अनुभव आला असं म्हणणारे सुद्धा ब्रह्म नाही. किती खोल जाणार, अजून किती खोल जाणार. आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जर म्हणायचं असेल तर इथे खोल मनन करू, तेव्हाच आपण अंतिम टोक गाठू शकू, अन्यथा ते शक्यच नाही आहे. चिंतन मनन केल्यानंतर, सद्गुरूंना शरण झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा आपल्याला दृष्टी मिळेल सांगता येत नाही. ह्या दृष्टीचा आता काही उपयोग नाही. हे ब्रह्म खरे नाही, कारण आनंद वृत्तीचा धर्म आहे. हा आनंद हा वृत्तीचा धर्म आहे. आनंद जर वृत्ती नैसर्गिक असेल, नैसर्गिकरित्या पाणी जसं खाली जातं तसं नैसर्गिकरित्या आनंद जर झरत असेल तर तो त्याचा धर्म झाला. सांगावं कशाला लागतं मी आनंदी आहे म्हणून? जर सांगावं लागत असेल, जसं डॉक्टरनी सांगितलं की मी अतिशय उत्तम सर्जरी करतो, माझं कौतुक करा, तर आपण त्याचं करणार नाही. शिक्षक चांगला आहे, शिक्षकांनी चांगलं शिकवलं, आपण त्याचं कौतुक करणार नाही, कारण की शिक्षकाचं कामच शिकवणं आहे. तसं आनंद ब्रह्म जाणणाऱ्याचं काम त्याचा नैसर्गिक स्वभाव आनंदी राहण्याचा असल्यामुळे तो त्याचा धर्म होऊन जातो. मग आणि धर्म हा सहजतेने घडतो, तो जबरदस्तीने धारण करावा लागत नाही. आनंद जिरून निवृत्ती झाल्याखेरीज मग हा जो आनंदाची वृत्ती आहे ना, की मी आनंदी होण्याची शक्यता आहे, आनंदी आता होणार आहे, आनंदी होतो, आता आनंदी होण्याची तयारी करू, तर ब्रह्मदर्शन शक्य नाही. ब्रह्मदर्शन म्हणजे स्वस्वरूपामध्ये स्थिर होणे आणि सततसाठी स्थिर होणे, तो तसा नैसर्गिक धर्म होणे. किती कठीण आहे आनंद ब्रह्मवादी लोक, किती कठीण आहे. आनंद ब्रह्मवादी लोक जे असतात ते तसे उदासीन वाटतात चेहऱ्यावरून, पण आतून ते पूर्ण भरलेले असतात, जसे आमचे महाराज होते. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. 3 ओव्या वाजते आणि थांबते. दशक 7वा, समास 3रा, चतुर्दश ब्रह्मनिरूपण. श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान जेणे होय समाधान. साधकाचे श्रीराम रत्ने साधाया कारणे, मृत्तिका लागे एकवटणे. 14 ब्रह्मांची लक्षणे जाणीजे तैसी श्रीराम. पदार्थे विण संकेत द्वैता वेगळा दृष्टांत, पूर्वपक्षे विण सिद्धांत बोलता चिनये श्रीराम. आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखोन सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरिबाणे श्रीराम. म्हणून 14 ब्रह्माचा संकेत बोलिला कळाया सिद्धांत, येथे श्रोती सावचित्त क्षण एक असावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, आंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साह्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले. सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम.
ऐसे हे भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाव उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं. त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदि भव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं. सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्वा स्थित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं. वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं. वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम्. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं. वन्दे रामं वीरमशेषासुरदावं. त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी. मानातीतो माधवरूपो किलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी. योगाभ्यासैर्भावितचेतःसहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं. लोकानां नो लौकिकमानैर्हृदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं. वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं. मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं. वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं. नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं. वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं. ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्यं. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं. ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चनं. पूजां चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.